सज्जन श्रोते हो, आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत. शीर्षक आहे सत्यामृते अवघे असणे गोडावे. म्हणजे सत्य ह्याच अमृतामुळे संपूर्ण अस्तित्वाला गोडवा निर्माण होतो. सत्यामृते अवघे असणे गोडावे. संस्कृत सुभाषित आहे, यच्चित्तस्तन्मयो जंतुर भवतीत्या जगत स्थिते आबालमेत संसिद्धम कर्तुम शक्नोती नान्यथा. म्हणजे ज्याचे जसे चित्त चिंतन त्या अनुरूप जीवा प्राप्त होत असे जीवन. आबालवृद्धा ज्ञात श्रुती वचन सत्य असे, न कोणा शक्य त्याचे उल्लंघन असे. तेव्हा ज्याचं जसं चित्त आणि त्याचं जसं त्या चित्तामध्ये चिंतन त्यानुसार जीवाला जीवन प्राप्त होतं. आणि आबाल वृद्धांना हे किंवा अशा अर्थाचे श्रुती वचन, आबाल वृद्धांना हे किंवा अशा अर्थाचे श्रुती वचन जे सत्य आहे ते माहीत आहे. आणि या सत्यवचनात सांगितलेलं जे तत्व आहे त्याचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. म्हणून ज्याचे जसे चित्त चिंतन त्या अनुरूप जीवा प्राप्त होत असे जीवन. आबालवृद्धा ज्ञात श्रुती वचन सत्य असे, न कोणा शक्य त्याचे उल्लंघन. कोणीच या सत्याचं उल्लंघन करू शकत नाही. आता श्रुतीमध्ये काय वचन आहे, तर श्रुतीमध्ये असं वचन आहे, यश्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमे तत्सनातनम. म्हणजे चित्तातील चिंतनानुसारच सर्व काही घडतं असं सनातन गुह्य आहे. इति श्रुती ही यश्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमे तत्सनातनम इति श्रुती ही. म्हणजे त्याचं मराठी रूपांतर परत ऐका. चित्तचिंतन तन्मयता योगे तदनुसार जीवा जीवन प्राप्त होत असे. यश्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमे तत्सनातनम इति श्रुती अशी श्रुती आहे. आणि मराठीत त्या श्रुतीचा अनुवाद चित्तचिंतन तन्मयता योगे तदनुसार जीवा जीवन प्राप्त होत असे, असं हे मराठीत त्या श्रुती वचनाचं रूपांतर आहे. याला चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणजे चिंतन करणारा ज्या विषयाचं चिंतन करतो त्या विषयानुसार त्याला स्थिती प्राप्त होते. याला चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणजे चित्तगर्भी जैसे चिंतन तैसे जीवन जीवा प्राप्त होत असे. म्हणजे चित्ताच्या आतमध्ये, चित्ताच्या गर्भामध्ये, म्हणजे मनाच्या आत किंवा मनाच्या अंतरात, म्हणजे मनांतरी किंवा चित्तांतरी, म्हणजे चित्तगर्भी किंवा मनगर्भी जसं चिंतन असतं त्या चिंतनानुरूप जीवाला जीवनाची प्राप्ती होते. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता म्हणजे चित्तगर्भी जैसे चिंतन तैसे जीवन जीवा प्राप्त होत असे, असा त्याचा अर्थ आहे. याच्या आधारेच आजही समाजशास्त्री तत्ववेत्ते गर्भार मातेने सतत उच्च व अप्रतिम चिंतन केल्यास तशी उत्तम स्थिती पुढे येणाऱ्या बाळाला प्राप्त होऊ शकते असे सांगतात किंवा आपले मत मांडतात. याला थिंक ग्रेट अँड बी ग्रेट. म्हणजे चिंतन उच्च प्रतीचं असेल तर तुमचं जीवनही उच्च प्रतीचं होतं असं म्हणतात. सततचे उत्तम व उच्च चिंतन, सततचे उत्तम व उच्च चिंतन उत्तम कर्माला गती वेग प्राप्त करून देतात. परिणामता जीवाला उच्चोत्तम जीवनाची प्राप्ती होऊन त्याच्या जन्माचे सार्थक होते. सतत ज्याच्या चित्तामध्ये उत्तम व उच्च दर्जाचे चिंतन आहे अशा जीवाकडून त्याच्या चित्तामध्ये चाललेल्या उच्च व उत्तम चिंतनाच्या परिणामी त्याच्या शरीराद्वारे कर्म ही उच्च प्रतीची होतात. चिंतन उच्च प्रतीचं, कर्म उच्च प्रतीचं आणि जीवनाला येणारी स्थिती उच्च प्रतीची. म्हणून जीवाचं जसं उच्च चिंतन असेल त्यानुसार जीवाचं कर्मही उच्च प्रतीचं असतं आणि अशा जीवाला उत्तम आणि उच्च प्रतीचं जीवनही प्राप्त होतं. आपल्या निरंतर निशिदिनी प्रक्षेपणामागेही आपण निरंतर निशिदिनी
या सदराचं जे प्रक्षेपण करतो त्याचा हेतू सुद्धा हाच आहे. आपल्या निरंतर निशिदिनी प्रक्षेपणामागेही हेच तत्व आधारभूत आहे. म्हणूनच सत्यासत्य विवेकाधारे जीवनाला दिशा देऊन योग्य चिंतनाद्वारे प्रत्येक सुप्रभाती सुविचार संपदा लेखन कथन श्रवणाद्वारे सर्वत्र पोचवून हे ज्ञानधन सर्वांनी वाटून घ्यावे आणि अर्थात सर्वांनी त्याचे परिपूर्ण आकलन व व्यवहारी जीवनात अनुपालन करून आपापले जीवन आपापल्या ठाई धन्य सुफल संपूर्ण करून घ्यावे व आपण सर्वच देवप्रिय म्हणजे देव आणि दिव्यत्वाच्या प्रेमाचे धनी व्हावे. तर या सत्यारूपी अमृताबद्दलच आजचं हे निरूपण आहे आणि त्याचं शीर्षक आहे सत्यामृते अवघे असणे गोडावे. सत्य अमृत प्राशन केल्यामुळे अवघे असणे म्हणजे सारे अस्तित्वच गोडावून जाते. म्हणून सत्यामृते अवघे असणे गोडावे. सत्यामृते अवघे असणे गोडावे. सत्यामृतामुळे संपूर्ण अस्तित्वाला गोडवा येतो. अशा अर्थाचं एक काव्य स्फुरलेलं आहे, ते वाचून दाखवतो. त्याचा अर्थ सोपा आहे, आवश्यक तिथे जरूर सांगेन. तर ते काव्य आहे का, सत्यामृते अवघे असणे गोडावे. पहिलं कडवं आहे, चित्ती ज्याच्या जैसे चिंतन तैसे राही त्याचे जीवन. दुसरं कडवं, श्रुती काली जे ऋषीमुनी वदती हेची ज्ञाना तुका एका अभंगी मांडती. तिसरं कडवं, श्रुती काल असो वा संत वैष्णव काल सत्याबाधित सर्वत्र सर्व काल. चौथं कडवं, सत्य नसे स्थल काल दूषित बाधित नित्य निरंतर सनातन सत्य स्थल कालातीत. पाचवं कडवं, म्हणून वाचे लेखणी मनबुद्धी हृदये चिंतनी अनुपालनी केवळ सत्यची वसावे. हे पाचवं कडवं झालं. सहावं कडवं आहे, जेथे सत्य तेथे देव दिव्यत्वाची वस्ती साधा सोपा मार्ग धरी पाप पुण्याची नको धास्ती. हे सहावं कडवं. सातवं, हरी चिंतनी भाव दृढ असावा मी माझा भाव नसावा ग मारुनी समदृष्टी समवर्तन हेची सत्याचे भजन कीर्तन. आणि आठवं कडवं, याच हेतू निशिदिन चाले प्रातःकाली त्याचे पवाडे. निशिदिन छान जीवन छान सत्यामृते अवघे असणे गोडावे. हे आठवं कडवं. आता पटापट अर्थ सांगतो आणि एकदा परत काव्य वाचतो. याच्या चित्तामध्ये जसं चिंतन चालू असतं त्या चिंतनानुसार संबंधित माणसाला पुढे जीवनाची प्राप्ती होते. श्रुतिकाली म्हणजे फार पुरातन काली वेद विद्या असताना जेव्हा वेदांचे अवतरण झाले त्या काळात ऋषी मुनींनी श्रुती रूपाने म्हणजे वेदातील सूत्र रूपाने जे काही मांडलं सत्य म्हणून मांडलं त्याची ज्ञाना तुका एका भंगी मांडती. तेच आज वारकरी संप्रदायामध्ये किंवा वैष्णव धर्मामध्ये ज्ञाना तुका एका म्हणजे एकनाथ मांडत आलेले आहेत. श्रुतिकाल असो वा संत वैष्णव काल सत्यवादित सर्वत्र सर्व काल. अत्यंत पुरातन वेदकाल किंवा श्रुतिकाल असो किंवा आजकालचा संत वैष्णव काल वारकरी काल असो, सत्य हे सदा सर्वदा अबाधित म्हणजे कोणत्याही परिस्थितीने याला बाधा होत नाही, कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही असं हे अबाधित सत्य सर्वत्र सर्व काल म्हणजे फार पुरातन काळापासून आजपर्यंत सत्य जसंच्या तसंच आहे. म्हणजे सत्याची अनुभूती त्या काळापासून आजपर्यंत तशीच्या तशी येऊ शकते. म्हणून पूर्वी सत्ययुग होतं आणि आज कलियुग आहे असं म्हणून कुठल्या तरी युगाच्या कुठल्या तरी दिवसांच्या काळाच्या माथी आपण आपल्या कर्तृत्वहीनतेचे खापर फोडू नये. आज आपण सत्यवर्तन केलं तसं सत्यवर्तन करणाऱ्यासाठी आजही सत्ययुग आहेच. सत्याचं युग सदा सर्वदा असतं. आपण आपल्या मूर्ख समजुतीमुळे सत्य त्रेता द्वापार कली असे त्यामध्ये भाग पाडलेले आहेत. हे अयोग्य आहे. म्हणून सत्य नसे स्थल काल दूषित बाधित नित्य निरंतर सना सत्य स्थल कालातीत. सत्य स्थल आणि कालाने दूषित होत नाही, बाधित होत नाही.
सत्य हे नित्य निरंतर स्थल आणि कालाच्या पलीकडे असतो. म्हणजे आजही सत्ययुग जो वागेल सत्य त्याच्यासाठी असू शकतो असा याचा अर्थ आहे. म्हणून वाचे लेखणी मनबुद्धी हृदये चिंतनी अनुपालनी केवळ सत्याची वसावे. आणि त्या कारणाने वाचे म्हणजे वाणीमध्ये लेखणीमध्ये मनबुद्धी आणि हृदयामध्ये केवळ सत्याचीच वस्ती असावी आणि त्या सत्याचेच अनुपालन म्हणजे व्यवहारात आचरण घडावे. जेथे सत्य तेथे देव दिव्यत्वाची वस्ती साधा सोपा मार्ग हरी पाप पुण्याची नको धास्ती. म्हणून सज्जन मानव पाप पुण्याची चर्चा नको धास्ती नको. जिथे सत्य आहे तिथे देव दिव्यत्वाची वस्ती असते हे लक्षात घ्या आणि सत्य मार्ग समजून त्याचं अनुपालन करा. पाप पुण्याची नसती उठाठेव करण्याची गरज नाही. या कारणाने हरिचिंतनी भाव दृढ असावा मी माझा भाव नसावा. सर्वाभूती जे एकच आत्मतत्व आहे तोच हरी सर्वभूतांच्या घरी म्हणजे हृदयांच्या घरात आहे. हरी सर्व भूता घरी हरी सर्व हृदयाघारी. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयांमध्ये हरीच भरलेला आहे. अशा अर्थाने सर्व प्राणी मात्रांमधील हरी किंवा आत्मा तिथे दृढभाव ठेवावा आणि सर्व भूते समान मानावीत. म्हणून हरिचिंतनी भाव दृढ असावा मी माझा भाव नसावा. आणि इतकं करून ग मारुनी मार ग म्हणजे अहंकार ग मारुनी समदृष्टी समवर्तन हेची सत्याचे भजन कीर्तन. तर 7वं कडवं हरिचिंतनी भाव दृढ असावा मी माझा भाव नसावा. ग मारुनी समदृष्टी समवर्तन हेची सत्याचे भजन कीर्तन. आणि याच हेतू निशिदिन चाले प्रातःकाली त्याचे पवाडे. याच हेतू निशिदिन म्हणजे निशिदिन या सदरामध्ये चाले प्रातःकाली त्याचे पवाडे. याच हेतूने निशिदिनी किंवा निशिदिन या सदरामध्ये रोज सुप्रभाती त्याचे म्हणजे सत्याचे पवाडे हे सत्याचं कौतुक चालू असतं. याच हेतू निशिदिन चाले प्रातःकाली त्याचे पवाडे. त्याचे म्हणजे सत्याचं कौतुक भरभरून करणं हाच हेतू रोजच्या निशिदिनीच्या प्रक्षेपणात आहे. निशिदिन छान जीवन छान. ज्याचा प्रत्येक दिवस छान त्याचं जीवन छान. सत्यामृते अवघे असणे गोडावे. आणि या सत्यरूपी अमृतामुळे अवघे असणे गोडावे. म्हणजे या पृथ्वीवरचं सर्व अस्तित्वच गोड होऊन जातं. म्हणून सत्यामृते अवघे असणे गोडावे. म्हणजे सत्य हेच अमृत समजून जर जीवनात सर्व माणसे वागतील तर संपूर्ण अस्तित्व सत्यरूपी अमृताच्या गोडीने गोडावून जाईल. सत्यामृते अवघे असणे गोडावे. याच शीर्षकाचा निरूपण आहे. आणि याच शीर्षकाचं जे काव्य आलं ते अर्थासहित सांगून झालं. आता केवळ ते काव्य एकदा वाचतो आपण. नीट श्रवण ध्यान चिंतन मननाद्वारे त्याचा अभ्यास करावा आणि आपलं अवघं असणं याच पद्धतीने गोड व्हावं. म्हणून आता हे काव्य सरळ वाचत आहे ते नीट ऐका. सत्यामृते अवघे असणे गोडावे. चित्ती ज्याच्या जैसे चिंतन तैसे राही त्याचे जीवन. श्रुती आली जे ऋषीमुनी मदती तेची ज्ञाना तुका एका अभंगी मांडती. श्रुती काल असो वा संत वैष्णव काल सत्यबाधित सर्वत्र सर्व काल. सत्य नसे स्थल काल दूषित बाधित नित्य निरंतर सनातन सत्य स्थल कालातीत. म्हणून वाचे लेखणी मनबुद्धी हृदये चिंतनी अनुपालनी केवळ सत्यची वसावे. जेथे सत्य तेथे देव दिव्यत्वाची वस्ती साधा सोपा मार्ग धरी पाप पुण्याची नको धास्ती. हरी चिंतनी भाव दृढ असावा मी माझा भाव नसावा. ग मारुनी समदृष्टी समवर्तन हेची सत्याचे भजन कीर्तन. याच हेतू निशिदिन चाले प्रातःकाली त्याचे पवाडे. निशिदिन छान जीवन छान सत्यामृते अवघे असणे गोडावे. सत्यरूपी अमृतामुळे आपणा सर्वांचं असणं गोड व्हावं, मधुमंगल आणि कल्याणप्रद व्हावं असं शुभचिंतन करून
हे निशिदिनी येथेच संपन्न करीत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.